सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडचं खपवी त्याला, अरे तिकडचं खपवी त्याला भवानी आहे रोडगा वाहीन तुला, सत्वर माग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हो बायानं मज्जा. माझ्या लग्नानंतर माझ्या सासऱ्याने 25 वर्षांनी घर सोडलं. बर तो गेला ना बाई गावाला निघून. आणि अंबाबाई म्हणते, अंबाबाई या सासऱ्याचं तिकडं काहीतरी करून टाक बाई घराकडे, आम्हीच नको. चांगला युद्धात जाऊ दे आता इराण अमेरिकेला. पॉसिबल झालं तर ते बी खरं. परत यायची काय गॅरंटी पाठवून ते जाऊ द्या, मी साईडवरच बसून डायरेक्ट. चांगला. होय की नाही? काय तुमची इच्छा हो? बाई अहो काय सांगावं, या सासऱ्याने लगीन झाल्यापासून छळलं. किती छळावं. अहो नवीन लग्न झालं तेव्हा मी घरात आले ना. आता बघा बाई, नव्या तिचे दिवस राहता नवऱ्याबरोबर बोलू वाटतं का नाही? हा सांगा बरं, ती बघा मान डोलू राहिली तशी. हा म्हणून मी नुसतं नवऱ्याला हा हो असं म्हटलं का तिकडच्या घरातून बरं भारी जमते बघा हे सासऱ्यांची ऍक्शन. वन्स मोर. कसला मोर? वन्स मोर. कसला मोर म्हणाला तो बघा. हा म्हातारा आजच्या घरातून असा खोकतो आणि मला काय म्हणतो, हा ए पोरी अगं माझ्या चहाची येळ झाली, कवा चहा देती मला. सदाला काला चहाचं पातेलं उकळतो आमच्या घरात. अहो सारा दिवस चहा पिता तरी आपल्या नवऱ्याबरोबर बोलूच देत नाही. हो ताई. काय सांगावं, 25 वर्ष काढले सासर घरी मी. आत्ता बघा तो गेलाय गावाला, तिकडेच खपू दे घराकडे, आणूच नको. लय काय आणलाय बघा त्याला. आणि हे तर काय, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लवकर उचल तिला, अरे लवकर उचल तिला भवानी आई रोडगा. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासर तर सासरा, तू एकपट हे 10 पट. सासू सासू झापट. बाया, काय सांगू तुम्हाला, मी जशी का त्या उंबऱ्यावर माप ठेवताना म्हणलं ना बाई, उंबर ठेवारी माप ठेविले पायाने मी उलथून आले तुझ्या घरी कराया तुझीच रे चाकरी. बया 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 बया, माझ्या सासूने कोणता शब्द लक्षात ठेवला सांगा बघू. चाकरी. आता ही मी म्हणून आले आता. आणि मग सासूला एवढं एवढं. याच्यातून एक गोष्ट खरी आहे, तुमची माझी गत सारखी मला की नाही बाया हो. अहो उठ की उठ, बस की बस, उठ की उठ, बस की बस. जगा म्हणून स्वस्तता नाही बघा जीवाला माझ्या. ही सासूबाई एकदा आली बाई माझ्या जवळ, मला काय म्हटली, का ग म्हणे तुला स्वयंपाक करता येतो का? मी म्हटलं मग करता येतो म्हणजे येतोच म्हणलं करता. अगं काय सांगा ती, तुला मी पाहायला आलो होतो तेव्हा तुझ्या आईनं पार्सल आणून खाऊ घातलं. म्हणूनच तिने तुम्हाला विचारलं करायचं काय. तुम्ही बरोबर तेल वाटा. अहो आता काय आहे बघा. मग खरं ते सांगितलं ती आम्ही. माझी सासू म्हणली, माहिती तुला काय स्वयंपाक येतो, चाल म्हणे तुला स्वयंपाक शिकवते. म्हणलं बरं बाई. आता ती वाघीन, मी ससा. दुडू तिच्या मागं जाऊन चूल घरात बसले. हा अशी दुडू धावले मी. दुडू जाऊन तिच्या मागं बसले ना बाई. माझ्या सासूने चक्क मला बसायला पाठ टाकला. मला म्हणे बस इथं, असं आदळला. मी पण फटकन घालून बसले बाई. बघा बरं का, माझ्या सासूने चुलीवर ठेवली कढई. कढईत टाकलं तेलात टाकली मोहरी. आता ती मोहरी मला म्हणे पाय असं करायचं असतं. आणि जेव्हा का ही मोहरी तडतड करल तेव्हा कांदा घालायचा. मी म्हणलं असं त्या चुलीला काढा कोणी पेटवायचं. तुम्ही आहेत की मी हा म्हणजे कढई लावायचं होय. काय बोलता आता सासू चुली मोहर बसल्यावर आपण काय गप्पच बसवा ना ताई. परीक्षेत तीच होती हो. लावायचं कोण? काड्या लावायचे काम करता बसल्या. हा पेटवायचं काम करता यांच्या अहो, भाषेत. तुम्ही असं काय हा, लावायचं? अशी सासू. मी म्हणलं आत्याबाई काढ तर पेटवा, सोन तर पेटवा ना. मग ती मोहरी तडतडायची, तेल तापायचं आणि मग मोहरी ती मोहरी तडतडायची ठिकाणालाच राहिली. ही ताड असली माझी सासू.
ग आंबाबाई तिला लवकर उचल ग, मी तुला असा रोडग्याचा नैवेद्य दाखवीन. म्हणून म्हणते आंबाबाई सत्वर पाव सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाईन तुला. नंदेचं कार्ट किरकिर करतं, नंदेचं कार्ट किरकिर करतं, नंदेचं कार्ट किरकिर करतं. नंदेचं कार्ट किरकिर करतं. खरूज होऊ दे त्याला, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाईन. हो काय सांगावं तुम्हाला, माझ्या गादल्यानी हे एवढा मोठा खर्च करून नंदेचं लगीन लावून दिलं. बर असा तालेवार नवरा भेटला बाई तिला. मी तर बघतच बसते, कुठे आमचं येणं ध्यान, कुठं बाई कौतुक. अहो काय सांगावं तुम्हाला, मागणी त्याचीला विचार. काय बघा की हा तुम्ही आता तुम्ही इकडे चुकल्या करू नका, गप्प बसा. नाही तर दादल्या यायचा काठी घेऊन माझ्या मागे. होय कुठे होते मी? नंद्याचं कार्ट नंद्याचं कार्ट खरूच तिला उठला त्याला. एवढं मोठं हुंडा देऊन लगीन लावून दिला का माणसाला काहीतरी. हुंडा बिंडा काही दिला नाही, ती पद्धत नाही आपल्याकडे. नाही वय खर्च करून लगीन लावून दिलं. बरं. आता एवढं तालेवर घर भेटलं तर तिने तिच्या घरला नांदावा का नाही? बरोबर. अगो बया 6 महिने झाले की आधी घरला, 6 महिने झाले की आधी घरला. आणि आता किती दिवस? 3 महिने. 3 महिने ठिकाणाला आमच्या घरला. बरं आता राहावं तर राहावं, जरा हाताला हात लावावा, काहीच नाही गो. अशी बस ती फक्त घालून. म्हणजे काय करायचंय तुला हा? अगो बाई किती काम सांगावं बरं. फरमाईशी काय? आंबोळ्या करा, बर सकाळी उठल्यापासून आंबोळ्या घाला. 40 आंबोळ्या खाती एका वेळेला. ही गरज माझी. पुरणपोळ्या बाई, 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 बाई. बरं एवढं होतं का? बसावं ना. नवऱ्याचे कान भरवण, सासूचे कान भरवण. बाई काही बोलायला जावा नवऱ्याला. अहो त्या वंश बघा किती छळतात मला. होय बोलायचं नाही, भन आहे माझी. आता बाई असा बसून बुक्क्याचा मान सोसायची पाळी आली ना मला. म्हणून आंबाबाई तुला सांगते, हिच्या पोरांना अशा खरूच होऊ दे बरं. आणि ननन म्हणजे काय सांगा. तिला नसतो आनंद, तिचं नाव ननन. आमच्या संसाराच्या नंदेला काय आनंद आहे बाई. आणि लोक घालती इथं घाल, तिथं काड्या लावी, आग लावी, ती ननन. तिला आनंदच नाही आपल्या जीवनात, तर तिला काय व्हॅल्यू द्यायची? नननचे तुम्हाला हे चांगलं माहिती आहे ते. होय हो. काय तिकडं आनंद. बरोबर. ह्या तिच्या पोरांना खरूच होऊन दे. ते खरूच झाले की तिचा कुळाचार करायला पळून जाईल लवकर. बरं पोरं तरी किती? बस 5 वर्षात 4 पोरं. स्वस्तायचे दिवस ते आहे. बरं ती पोरं सुखाची का बाई? त्याची आई त्या सोफ्यामध्ये रुतून बसून असती. अशी रुतून बसते आणि ते पोरं माझ्या मागं, मामी जेवायचं, मामी नाक आलं, मामी तिकडे चल. मला हक्क मारतात. तिला काहीच म्हणत नाही आपल्या आईला. लाडाची मामी म्हणल्यावर तुमच्याकडे येणार अहो नाही. काय एकाचं नाक गळत, एकाची चड्डी गळती, आपण त्याच्या मागं पळावं. सोपं आहे हो. मला काही मला संसार नाही आहे. म्हणून त्या अंबाबाईला सांगते, हिच्या पोरांना खरून होऊ दे, पळून जाती की नाही बघ. सत्वर पाव ग मला भवानी आई. रोडगा वाईन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई. रोडगा वाईन कर 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 सत्वर पाव अगं कर की. मला भवानी आई. अगं कर की उठ. नवरा मारून आहुती देईल, नवरा मारून आहुती देईल. नवरा मारून आहुती देईल. नवरा मारून आहुती देईल. मोकळी कर ग मला, मोकळी कर ग मला भवानी आई. रोडगा रोडगा वाईन तुला. सगळे सासरा छळतो, सासू छळती, दीर छळतो, भाचे छळतात. अजून काय नंदा बिंदा सगळ्या येऊन डोकं फिरवतात. म्हणून दादल्याला काही सांगावं ना. अहो जरा बघा, कुणाला सांगू मी? बरं बाई झापली मूठ 1.25 लाखाची. आई बापाच्या घरी सांगता येत नाही. केवढ्या सिरियस झालाय हो तुम्ही. केवढा पेच राहतो हा. नवऱ्याला काही सांगायला गेलं का? सासूचं काही बोललं का? हे गप माझी आई आहे. नंद्याचं काही सांगितलं गेलं, हे गप माझी बहीण आहे. आता काय करावं बाई? म्हणून आता त्या नवऱ्याला मारून टाकायचं आणि यज्ञातच आहुती देऊन टाकायची, मोकळं करायचं बघा स्वतःला. म्हणून ठरवलं
ठरवलंय त्या अंबाबाईला तेच सांगते मी, त्या नवऱ्यालाच मारून टाकते, कटकटच नको, मुळावरच घाव, एक घाव विसरल्या बाया सगळ्या. काय ती म्हटल्या नाहीत कोणी, आहेत जागे म्हटल्या बघा. होय होय, एक घाव 2 तुकडे करायचे आणि मोकळा करायचं म्हणलं. बरं एवढ्यावरच काय थांबतंय होय, ती सख्खी बहीण घरात असती ना, एक मानलेली सख्खी बहीण, कोण सांगते हा. काय, जाऊ माझी फडफड करते, जाऊ माझी मानलेली सख्खी बहीण. बोलते, जाऊ माझी फडफड करते, जाऊ माझी फडफड बोलते, मोडकी करगत तिला, भवानी आहे मोडकी करगत तिला, भवानी आई रोडगा जरा वेळ जा, बस जा. सत्वर पावसा मला भवानी आहे रोडगा. बाई 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 लगीन करून आले तर घरामध्ये थोडली जाऊ होती बरं का. बर मला केवढा आधार वाटला, बहिणीसारखी म्हटलं आपल्या, काहीतरी सांगायचं म्हणलं तर एक हक्काचं जागा होती. पण कशाची काय कशाची काय, जावा जावा म्हणजे एक इकडं जावा जावा जावा, जावा. इथं तसं नाही, मग इथं 3 इंचाचा मेळ आहे. अजून कुठे गेले, होय होय, इथं चांगला मेळ आहे. कसं आदर्शपणे जगावं ते इथं यांच्याकडे पाहून आपण स्वतःला स्वीकारायचं. पण माझी जाऊ त्यातली नाही बरं का, अजिबात नाही. इतकी द्वाडुसी फडा 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 वाटल ते बोलते. त्या भारत सरकारने बोलण्यावर मी जीएसटी बसवायला पाहिजे होतं 36%. 8% नाही 36% जीएसटी बसवला असता ना, इथं तोंडाला कुलूप लागलं असतं. तरी पण काय काय काय? उपयोग नाही. मला म्हणजे तुला अक्कल नाही, तुला वळण नाही, तुला संस्कार नाही, तुला काही समजत नाही, तू खुळीच आहे. अशी म्हणते तुम्हाला, अशी माझी जाऊ मला फडा 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 बोल. काय सांगू? तुम्ही ऐकून घेताय का? मग काय करावं आता बाई? असले घबरा असली कॉपी बंधन असली जाऊ. पण बाई आता 4-5 वर्ष झाले, मी पण थोडी निर्डावले बरं का, द्या सोडून म्हटलं. काही काही वेळेला काही गोष्टी काळावर सोडून द्यायच्या असतात, तसं मी माझ्या जावेला काळावर सोडून दिलं. प्रगती करता करता आमच्या कारभाराने आणली 4 चाकी गाडी. मला एवढा आनंद झाला बाई, काय सांगू तुम्हाला, गाडी आणली अख्ख्या गल्लीला पेढे वाटले. जाऊ गेले म्हटलं या पूजा करायला, गाडीची पूजा केली आणि चला म्हटलं रंकाळ्यात चक्कर मारायला जायचं आपल्याला. पूजा केली, पेढा नुसता हातात घेतला आणि ही जी 3ऱ्या मजल्यावर जाऊन बसली बाया. तर आम्ही रंकाळ्यात जातोय वाट बघा, अहो या की ताई, ताई कशाचं काय कसं यायचं ना, आमचं कारभारी म्हणे बस गाडीत चल. मला 1 किलोच घेऊन गेले, मला बी मजा वाटली बाई. रंकाळ्याला गेले, पाणीपुरी खाल्ली आणि भेळपुरी खाल्ली, चक्कर मारून आले बाई. तर घरात एकदम सन्नाटा, इतका मोठा सन्नाटा का मी चक्करवरच गेले. आता हसतं खेळतं घर होतं आणि अचानक काय झालं म्हटलं. तर आत्याबाईंना म्हणलं का जाऊ बाई कुठे गेल्या, ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात दवाखान्यात आणि काय झालं, कोणाला गेलं, तिलाच बरोबर नाही. मी यांना म्हणलं चला गाडी काढा म्हणलं, लगेच दवाखान्यात गेले. तर आमच्या जाऊबाई बाहेर अशा बसल्या होत्या आणि त्यांचं कारभारी आतमध्ये होतं. मी त्यांच्या कारभारी म्हणजे केबिनमध्ये आम्ही दोघं बी गेलो. तर ते डॉक्टर काय म्हणले त्यांना, तसे रिपोर्ट तर नॉर्मल आहे, पण यांच्या पोटात केव्हापासून दुखायला लागलं. मग म्हणला आमच्या आमच्या धाकट्या भावाने कार आणली तेव्हापासून दुखायला लागलं. डॉक्टर काय म्हणलं, ह्या आजारावर जगात कुठंच औषध नाही, इलाजच नाही, घेऊन जा घरला. असली जाऊ काय करता, सगळं वैतागांना नुसता जीवन नुसतं खराब करून टाकलं बघा. जीवाची शांतीच गेली हो. येऊन जाऊन नुसतं टोकायचं काय अर्थ आहे का. बरं स्वतः बी काही करीत नाही, आपल्याला बी काही करून देत नाही, काय म्हणा होती हा. म्हणून म्हणलं सत्वर पाव ग मला भवानी, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाही तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एकलीच राहू दे मला, एकलीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाही तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाही तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाही तुला. भारी वाटलं ना.
सगळे निघून जाऊन नाही एकटंच राहून दिले मजा टेन्शनच नाही कशाच. अहो पण इथे सासरा कोण सासू कोण. सासरा म्हणजे आमचा अहंभाव बरं. आमचा अहंकार मीपणा. तो जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन आपल्याला कुठेच घडणार नाही. सासू म्हणजे देहबुद्धी कल्पना. आपण एका विशिष्ट कल्पनेत रमत असतो बघा. म्हणजे आपण स्वतःला नटवतानाच विचार करा की एक दिवस या देहाला 4 जण येऊन जाळून टाकणार आहेत. पण त्या देहाला नटवण्यासाठी किती आटापिटी करतो. हे नाही ते नाही ते कानातलं घाल नाकातलं घाल डोळ्यात घाल कानात घाल पायात घाल काय 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 गोंधळ. पण त्या देहाला काही उपयोग नाहीये त्याचा हे आपण विसरतो. अशी ती देहबुद्धी निघून जाऊ दे ती म्हणजे सासू. पुढे नंदेचं कार्ड म्हणजे मोह. सासू आईकडे जावं आई मला काहीतरी देईल नको. देवानं देतानाच खूप संपन्न आयुष्य दिलेलं आहे आपल्याला. हात पाय नाक कान डोळे सगळं सगळं दिलेलं आहे. मग आईकडे जाऊन आणखी ती नणद आमच्या जीवनातून हद्दपार केली पाहिजे. पुढे जाऊ जाऊ म्हणजे वासना आहे लोचटपणा एक प्रकारचा. जावाजावाची एक असूया असते बघा. तुझ्याकडे एवढं आहे तर माझ्याकडे तेवढं पाहिजे. काहीच गरज नाही या सगळ्यांची. म्हणूनच मगाशी म्हणलं देवानं दिलेलंच खूप सुख संपन्न आहे काही कमी नाहीये. विचार करा जन्माला येताना एखाद्या अवयवात काहीतरी त्रुटी निघावी अगदी अगदी म्हणजे कुसळाईपेक्षाही लहान तरी ती त्रुटी आयुष्यभर आपल्याला सांभाळावी लागते आणि त्याचं न्यून आयुष्यभर शेवटपर्यंत राहतं. असं झालं बघा तसं झालं ते सगळं दुःख घेऊन तो शेवटाच गेला. हे कशाला दिलंय ना एवढं. पटुत्व सकलेंद्रिये मनुजता सुरवंशी जनी द्विजत्व ही दिले भले जेही अलपे देखी जनी यशस्रवणी कीर्तनी रुची दिली तरी हावरा म्हणे अधिक द्याचकी अखिल याचकी हावरा. एवढा मोठा वर दिला आहे सगळ्या जीवनामध्ये. जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे जे शरीर मिळालेलं आहे त्याच्या ठिकाणी सगळं सगळं प्रावीण्य दिलेलं असतानाही भगवंताकडे आपण जातो आणि मला काहीतरी द्या पदर आपला पुढेच असं का म्हणत नाही. देवा तू मला खूप संपन्न आयुष्य दिलंय म्हणून मी तुझ्याकडे आलोय तुझे किती आभार मानावे असं आपल्या मनात कदापिही विचार येत नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज लिहितात की नवरा मारून आहुती देईल. नवरा का मारायचा नवऱ्याला. कुठल्या नवऱ्याला मारायचं. कामरूपी नवऱ्याला ठार मारायचंय. अतिरिक्त जी मदांध झालेली समाज आहे. आता तुम्ही उल्लेख चुकीचा आहे मी करणार पण नाहीये पण पेपरमध्ये मीडियामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बघतो आहोत. किळस येते किळस. हे काय चाललंय नेमकं आम्ही कुठे चाललो आहोत. ह्याच्यासाठी का आपल्याला जन्म दिलाय भगवंताने. एवढा दुरुपयोग करावा अशा ठिकाणी करावा आणि अशा ठिकाणी महिला बळी पडाव्यात. अतिशय अति दुःखाची विषय आहे हा. हे नको आहे आपल्याला. तो काम मेला पाहिजे म्हणजे भगवंत दिसेल ना. त्या एकाच गोष्टीला आपण धरून बसलो तर दुसरी गोष्ट आम्हाला साध्य करता येणे नाही. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे. लोभ मोह माया मन मत्सर हे नष्ट झाल्याशिवाय आपल्याला त्याचीच स्वरूप आनंदाचं रूप दिसणार नाही. म्हणून महाराज आपल्याला या सोप्या भाषेमध्ये येऊन सांगतात सत्वर पावग मला सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ